तर आरक्षणासाठी वारंवार लढावं लागलं तरी लढणार। मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना फिरू देणार नाही। मनोज जरांगे यांनी सरकारला हा इशारा दिलाय। विखे पाटील म्हणले अर्ध मंत्रिमंडळ म्हणलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सुद्धा म्हणले आम्ही हैदराबादचं गॅजेट लागू केलं। आता आम्हाला माहित नाही प्रमाणपत्र पुढे वाचित असताना लफडेल कुठे शब्द चुकला तू तुला टाक म्हणा काय ते टाक म्हणा आम्हाला त्याच्याशिवाय नाही भेटणार। हे अभ्यासक वाचक तज्ञ इतके झालं जे निघाल्यापासून इतके अभ्यासक घेत मला जिंदगीत माहित नव्हतं इतके कुणी म्हणतो मी अभ्यासक घे बाबा मोकळं पुस्तक पुस्तक फुल डोक्यावर काय नाही। हे फक्त आपल्याला भूलवी देत आपण डोळे गरीब माणसं आपण लय विश्वास येत मग ते एखाद्या आपण थोडं गैरसमज होतो। काय गैरसमज नाही, टेन्शन नाही घ्यायचं, बिनधास्त राहायचं। मिळलं नाही मिळालं त्यांचं सगळं बंद। तर आरक्षणासाठी वारंवार लढावं लागलं तरी लढणार असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे। आरक्षण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही, त्यासाठी रस्त्यावर सुद्धा उतरू असं सुद्धा मनोज जरांगे यांनी म्हटलंय, इशारा सुद्धा दिलाय। तर मराठवाड्यातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळणार असं सुद्धा मनोज जरांगे यांनी आश्वासन दिलंय।